नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, श्रावण स्पेशल सिरीज आपण चालू केलेली आहे आणि त्याचमध्ये आपण कुकिंग बेकिंग जे क्लास आहेत रेवती मॅडम यांचे, त्यांच्या घरी आपण आता चाललेलो आहे आणि त्या आपल्याला उपवासाचे छान छान पदार्थ करून दाखवणार आहेत। त्यांचे क्लासेस खूप भारी चालतात, त्यांचे मोदक असू देत, त्याचबरोबर सुरळीच्या वड्या, बरेच वेगवेगळे पदार्थ, केक असू देत, हे सुद्धा छान छान शिकवतात। त्यांचे बॅचेस खूप चांगल्या चालतात। आता आज काय शिकवणार आहेत, दाखवणार आहेत, बघूया आपण। तर रेवती मॅडम आपल्या बरोबर आहेत। आता बघूया आज काय आपल्याला रेसिपी बघायला मिळते त्यांच्याकडनं। जर श्रावणात बऱ्याच जणांचे वाढदिवस पण येतात, बर, तर उपवासामुळे आपण केक कटिंग सेलिब्रेशन करू शकत नाही, तर त्यासाठी आपण आज उपवासाचा स्पेशल केक बघणार आहोत आणि रताळ्याचे गुलाबजाम। वा, खूपच मस्त। चला करूया आपण सुरुवात रेसिपीला। त्यासाठी मी इथं पाव किलो रताळी घेतली आहे आणि ती पील करून घेतली आहेत व्यवस्थित आणि पाण्यात ठेवून आता हे आपण कुकरला 2 शिट्ट्या घेऊन उकडून घेणार आहोत। पाण्यात आपण मीठ काही घातलेलं नाही आहे, फक्त असंच आपल्याला 2 शिट्ट्यांवर हे शिजवून घ्यायचं। किती पाणी घालायचं? पाणी 1 ग्लास पाणी बस होतं। ओके। आपली रताळी शिजत आहेत तोपर्यंत आपण गुलाबजाम साठी लागणारा पाक बनवून घेऊया। त्यासाठी मी इथं 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि एक 100 ते 150 ml हे पाणी आहे। 1 ग्लास पाणी आहे हे, यात मी ही साखर टाकून घेणार आहे। ही 200 ग्रॅम साखर आहे। आपल्याला एक नॉर्मल असा पाक बनवायचा आहे, एक तारी वगैरे असं काही नाही, फक्त एक थोडं त्याला स्टिकीनेस आला की आपला पाक तयार होईल। हे बघा, हे आपल्या पाण्याला उकळ आलेली आहे। एक आपण अजून एक 2-3 मिनिटं हे होऊ देऊया। आपल्याला हे पाणी फक्त जरा चिकटपणा आला ना हाताला तोपर्यंत होऊ देऊया। एक 2 मिनिटं आपण पुन्हा याला उकळू देऊ, मग आपला पाक तयार आहे। वेलची पावडर घालते आहे। हे बघा, इथं आपला पाक देखील तयार आहे आणि आता आपलं कुकर देखील थोडं गार झालेलं आहे। आता आपण उकडून घेतलेली रताळी काढून घेऊया। हे बघा, अगदी व्यवस्थित रताळी आपली शिजलेली आहेत। आता याला थोडं थंड करून घेऊया। या किसणीवर हे बघा, या पद्धतीने पूर्ण गार झाल्यावर किसून घ्या। ही रताळी इथं किसून झालेली आहे। ही मिल्क पावडर घेतली आहे 1 वाटी, पण आपण एवढी नाही घालणार आहोत, आपल्याला जशी लागेल तशी आपण घालत जाऊ। हे आपल्याला बाइंडिंगसाठी आपण वापरणार आहोत। हां, मी अर्धीच इथं वापरते आहे, थोडी मी शिल्लक ठेवली आहे। आता हे व्यवस्थित आपण याचा गोळा मळून घेऊया। आता ही शिल्लक राहिलेली पण मी त्यात घालून घेते आहे। टोटल आपल्याला 1 वाटी मिल्क पावडर लागली आहे। आपल्याला जरा भाकरीचं पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। हातावर मी थोडं तूप घेऊन याला चोळून घेणार आहे। या पद्धतीने आता आपण सर्व बॉल बनवून घेऊया या सर्व पिठाचे। आता हे एक एक करून मी बॉल्स तळून घेऊया। सुरुवातीला गॅस मी फुल ठेवणार आहे हाय फ्लेमवर आणि नंतर आपण थोडा मीडियम फ्लेमवर यांना तळून घेऊया। याला थोडा आकार धरू द्या आणि मग आपण याला थोडंसं चाळून घेऊया। लगेच चाळायला जाऊ नका, नाहीतर ते तुटू शकतात। आता मी फ्लेम थोडी मीडियम करते आहे। तुम्ही तेलाऐवजी तूप देखील घेऊ शकता तळण्यासाठी। हे आता आपण व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत। हे बघा, आता हे आपण काढून घेऊया। किती मस्त रंग आलेला आहे आपल्या गुलाबजामला। आणि आता लगेच आपल्याला यांना पाकात घालायचे नाही आहेत, आपण सर्व तळून घेऊया आणि मग एकदमच पाकात घालूया। खूप गरम देखील पाकात घालू नका, नाहीतर ते फुटू शकतात। खूप गरम नाही, फक्त थोडा कोमट, आणि त्यात आता आपण हे गुलाबजाम एक एक करून घालून घेऊया।
या पाकात आपण यांना थोडं मिक्स करून घेऊया आणि एक 10-15 मिनिटासाठी यातच थंड करून घेऊया. शिंगाड्याचं पीठ आहे हे 250 ग्रॅम, 250 ग्रॅम आहे. इथं तेल घेतलं आहे मी 50 ते 60 ग्रॅम, दही आहे 50 ते 60 ग्रॅम, पिठी साखर आहे 100 ग्रॅम, थोडे ड्रायफ्रूट्स आपण वरून गार्निशिंगसाठी वापरणार आहोत आणि दूध आपण आपल्याला लागेल तसं अंदाजाने घेणार आहोत. बेकिंग पावडर इथं मी थोडा फूड कलर घेतला आहे रंगासाठी, हा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातला तरी चालेल. इनो आपण इथं सोडा न वापरता इनो वापरत आहोत आणि वेलची पावडर आणि व्हॅनिला इसेन्स पण ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातला तरी चालेल. मी सर्वात आधी इथं केक टिनला याच पिठाने ग्रीस करून ठेवलं आहे, तूप लावून घेतलं आधी आणि त्यानंतर याच्यावर याचं डस्टिंग करून घेतलं आहे. याच पिठाचं तेल टाकून घेऊया. रिफाइंड ऑइल आहे सनफ्लावर, तुम्ही बटर तूप देखील घेऊ शकता, फक्त शेंगदाणा तेल दही घालणार आहोत. यातच आपण ही साखर देखील घालून घेणार आहोत आणि याला आपण अगदी 2 मिनिटासाठी ब्लेंड करून घेऊया. जे शिंगाड्याचं पीठ घेतलं होतं ते घालून घेऊया आणि याला थोडं कट अँड फोल्ड मेथडने मिक्स करून घेऊया. हे बघा, हे आपलं इथं मिक्स झालेलं आहे. आता आपण यात, हे फार घट्ट आहे तर यात आपण आपल्याला लागेल तसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत जायचं आणि दूध घालत जाऊया. मी थोडं थोडंच घालते आहे. ही मी इथं वेलची पावडर घेतली आहे, थोडा मी येलो फूड कलर घालते आहे फक्त रंगासाठी, अगदी थोडाच 1-2 ड्रॉप. थोडा व्हॅनिला इसेन्स देखील मी इथं घालून घेणार आहे आणि थोडे ड्रायफ्रूट मी यात घालते, बाकी थोडे आपण वरून. आपण पुन्हा थोडं दूध घालून मिक्स करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपलं थोडं फ्लोई असं बॅटर तयार झालं पाहिजे. बेकिंग पावडर आपल्याला अगदी 1/4 टेबलस्पून घ्यायचे आहे आणि बेकिंग सोडा न वापरता आपण इथं इनो वापरला आहे. इनो मी इथं 1/2 टेबलस्पून घेते आहे आणि आता हे पटापट व्यवस्थित मिक्स करून आपल्याला मोल्डमध्ये टाकून घ्यायचं आहे. याला आपण टॅप करून घेऊया. ओव्हन माझं प्री हीट करायला ठेवलेलं 180 डिग्रीला 10 मिनिटासाठी मी बोथ रॉड ऑन करून ठेवलेला आहे. खालचा आणि वरचा दोन्ही रॉड आपल्याला चालू ठेवायचे आहेत. आता हे मी पहिले 10 मिनिटं 180 डिग्रीला बेक करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण 155ला किंवा 160ला करूया. आता हे 180वर आहे, असंच आपण 10 मिनिटं होऊ देऊया. हा केक आपण 40 ते 45 मिनिटासाठी बेक करून घेणार आहोत. आता 10 मिनिटं झालेली आहेत. मी याचं टेम्परेचर थोडं कमी करून 160ला ठेवते आहे. हे बघा, इथं मी 160वर हे केलेलं आहे. केक आपला तयार झाला आहे. आता आपण त्याला डिमोल्ड करून घेऊया. वा, मस्त झालाय केक, छान बेक झालेला आहे केक आपला व्यवस्थित. युनिक आणि हेल्दी केक. तर मित्रांनो, रेवती मॅडमनी खूप छान स्पेशल रेसिपी करून दाखवलेली आहे. ही उपवासाचा केक आहे आणि उपवासाचे गुलाबजाम, खूपच मस्त. चला आपण आता वेदचा हॅपी बर्थडे करू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे वेदू. आज नाही आहे वाढदिवस त्याचा, असा सहजच आम्ही मजा म्हणून वाढदिवस केला, कारण की माणूस जरा रोज वाढतच असतोय वजनानं आणि वयानं सुद्धा. ओके, एकदम चकचकीत. वा, खूपच मस्त झाला. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आणि जर तुम्हाला केक शिकायचे असतील तर मॅडमना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्यांचे क्लासेस आहेत, केक, मोदक, भरपूर छान पदार्थ ते शिकवतात. बघा, असा केक छान झालाय, उपवासाचा केक. आणि आता गुलाबजाम टेस्ट करूया आपण. बघू शकता रसरशीत झाले, एकदम रसरशीत असा युनिक गुलाबजाम. हा उपवासाचा गुलाबजाम रताळ्यांपासून केलेला.
वा मस्त, खूपच छान झाला आहे. नक्की ट्राय करून बघा. एकदम गोड आणि शिजवून घेतल्यामुळे आधी आतमध्ये कच्चं राहिलेलं नाही आहे आणि वरनं जे कवच झालंय ते एकदम मस्तपैकी कलर त्याचा अगदी व्यवस्थित गुलाबजाम सारखा आला. आणि त्याचबरोबर जे कवच आहे ते एकदम थोडंसं ह्याच्यापेक्षा आतल्या ह्याच्यापेक्षा पार्टपेक्षा जरा असं घट्ट झालंय, एकदम कुरकुरीत झालंय. चकचकीत. तर नमस्कार, मी रेवती महाले. माझे कुकिंग आणि बेकिंगचे क्लासेस चालतात कोल्हापुरात. मी राहायला ताराबाई पार्कात आहे. तुम्ही माझ्याकडे केक शिकू शकतात, कुकीज, डोनट्स, बांबोलोनी जे आता सध्या खूप ट्रेंडिंग आहे. मी ट्रेंडिंग रेसिपी देखील शिकवते. मोदक आपली स्पेशालिटी आहे. उकडीचा मोदक, आंब्याच्या रसातला मोदक, फ्लेवर्ड मोदक, फ्रोझन मोदक असे अनेक मोदकाचे प्रकार शिकून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय देखील चालू करू शकतात. इन्स्टाला अकाउंट आहे कलाकारी बाय रेवती म्हणून. तुम्ही तिथे जाऊन देखील अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपी शिकू शकतात किंवा बघू शकतात. माझा फोन नंबर आहे 70 20 80 64 74. पत्ता आहे ताराबाई पार्क एरिया, कोल्हापूर.